स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 हे बघणार आहोत. आता समजा एखादी लाईन दिलेली आहे आणि त्या लाईनचा जर तुम्हाला स्लोप माहीत असेल, लाईन दिलेली आहे आणि त्या लाईनचा जर स्लोप माहीत असेल तर तुम्ही त्या लाईनने कोऑर्डिनेट ॲक्सिस बरोबर किती अँगल तयार केला हे फाइंड करू शकता. कशावरून? स्लोपवरून. आता या इक्वेशनमध्ये ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर या इक्वेशनमध्ये जर b इक्वल्स टू 0 घेतला, b इक्वल टू 0 पुट केला तर काय येतं आहे पहा, ax स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0. आणि याला मी फॅक्टराईज केलं तर हे फॅक्टर येतील, x कॉमन येईल, ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. आणि देयरफॉर x इक्वल टू 0 और ax प्लस 2hy इक्वल टू 0 आला. आता इथे x इक्वल टू 0 जो आलेला आहे, हां x इक्वल टू 0, हे इक्वेशन कोणत्या लाईनचं आहे? हे जे इक्वेशन आहे वाय ॲक्सिसचं आहे. म्हणजे जर आपण या इक्वेशनमध्ये ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर b इक्वल टू 0 पुट केला तर जे दोन सेपरेट इक्वेशन मिळत आहेत त्यापैकी एक इक्वेशन हे वाय ॲक्सिसचं असणार आहे. बरोबर आहे, एक इक्वेशन वाय ॲक्सिसचं आहे. मग हे जे दुसरं इक्वेशन आहे, हे इक्वेशन या इक्वेशनच्या स्लोपवरून या दोन्ही लाईनमध्ये, या इक्वेशनच्या स्लोपवरून या दोन्ही लाईनमध्ये किती अँगल तयार होतो आहे हे फाइंड करता येतं. ओके, आणि हा अँगल फाइंड करता येतो याच्यामधला. आता आपण काय करणार आहोत, b इज नॉट इक्वल टू 0, त्याच्यासाठी अँगल कसा फाइंड करायचा हे पुढे बघणार आहोत आपण. जर b हा 0 नाही घेतला आपण तर म्हणजे काय, b इज नॉट इक्वल टू 0, मग इक्वेशन काय आलं, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता समजा हे इक्वेशन ज्या लाईनला रिप्रेझेंट करत आहे, ज्या लाईन्स रिप्रेझेंट करणार आहे त्या लाईनचे स्लोप घेतले m1 आणि m2. इफ m1 and m2 are slopes of the lines then m1 into m2 is equal to a upon b. m1 m2 आला a upon b. आता जर या लाईन परपेंडिक्युलर असतील, या दोन्ही लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर if lines are perpendicular to each other then m1 into m2 is equal to -1. तर त्यांचा प्रोडक्ट काय येतो, -1. बरोबर. पण आपण m1 into m2 काय आलेला आहे आपल्याकडे, a अपॉन b आलेला, बरोबर. मग इथं ती व्हॅल्यूज पुट केली, देयरफॉर a अपॉन b इज इक्वल टू -1. म्हणजेच काय आला, a इक्वल्स टू -b, देयरफॉर
ए प्लस बी इक्वल टू 0. हे कधी येतं? इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बरोबर. आता समजा लाईन परपेंडिक्युलर नसतील, लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या हे काय येणार आहे? ए प्लस बी इक्वल टू 0 येईल. आणि ए आणि बी स्टँडर्ड इक्वेशन जे आहे, जनरल फॉर्म आहे, त्याच्यावरून लिहायचा. ए इज कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, बी इज कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर. आता समजा लाईन्स परपेंडिक्युलर नाही आहेत, तर अँगल कसा फाइंड करायचा याच्यासाठी एक थेरम दिलेला आहे. तो थेरम बघूयात. थेरम पहा. द ॲक्यूट अँगल थिटा, स्टेटमेंट आहे थेरमचं. द ॲक्यूट अँगल थिटा बिटवीन the lines represented by equation आहे ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is given by tan theta is equal to mod of 2 root h square minus ab upon a plus b. ओके. ax square plus 2hxy plus by square equal to 0 या लाईन ज्या लाईन्स रिप्रेझेंट करतायत त्या लाईन्समधला ॲक्यूट अँगल मी थिटा घेतला तर तो असतोय tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. आता हे प्रूव्ह करूयात. हे जे जनरल इक्वेशन आहे लाईनचं, होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री, त्याच्या ते इक्वेशन ज्या दोन लाईन रिप्रेझेंट करत आहे, पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत आहे, त्यांचे स्लोप मी M1 आणि M2 घेतले. लेट M1 अँड M2 बी द slopes of lines represented by the equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0. ओके. मग त्यांच्या स्लोपचे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन काय असते? Therefore M1 plus M2 is equal to minus 2h upon b and M1 into M2 is equal to a upon b. ओके. मग आता मी अजून एक व्हॅल्यू फाइंड करतो. M1 मायनस M2 याची व्हॅल्यू काय ती बघूयात. M1 मायनस M2. तर मी काय केलं, याचा स्क्वेअर केला, तर हा स्क्वेअर काय येणार आहे? M1 स्क्वेअर मायनस 2M1 M2 प्लस M2 स्क्वेअर इज इक्वल टू. तर इथं मी 2M1 M2 प्लस आणि मायनस केले. मग इथं आला M1 स्क्वेअर प्लस 2M1 M2 प्लस
m2 स्क्वेअर आणि हा 2m1 m2 कॅन्सल होण्यासाठी इथं -2m1 m2 घेतला. ओके. आणि इथला हा m1 -2m1 m2 ॲज इट इज ठेवा. -2m1 m2. ओके. मग याच्यावरून काय लिहिता येईल पहा. हे ज्या फर्स्ट 3 टर्म आहेत ह्याच्यावरून मला लिहिता येईल m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर m1 + m2 स्क्वेअर आणि यांची ॲडिशन ही येईल -4m1 m2. ओके. मग आता मी याच्यामध्ये आता ज्या फाइंड केलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. इज इक्वल टू m1 + m2 किती आहे तर तो आहे -2h/b आणि याचा स्क्वेअर आहे -4 × m1 × m2 आहे a/b. आता हे सॉल्व करूयात. इज इक्वल टू हे झालं 4h² - 4a/b. आता यांचा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मी सेकंड टर्मला b ने मल्टिप्लाय केलं. इज इक्वल टू 4h² - b² - 4ab/b². हे आहे m1 - m2 स्क्वेअर. ओके. मग यांचा डिनॉमिनेटर सेम आला तो एकदाच लिहूयात. इज इक्वल टू आला b² आणि न्यूमरेटरचं सबस्ट्रॅक्शन 4h² - 4ab. ओके. आता मी दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतले किंवा काय करूयात 4 कॉमन घेतला. देअरफॉर m1 - m2 इट्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 × h² - ab/b². आता दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊयात. मग येईल m1 - m2 इज इक्वल टू प्लस मायनस 2 स्क्वेअर रूट असतील +-2 रूट ऑफ h² - ab अपॉन b. h² - ab अपॉन b. हा झाला m1 - m2. पण दोन लाईनमध्ये जे ॲक्यूट अँगल असतोय तो मी थिटा घेतला ॲज theta is the acute angle between the lines हा acute angle काय असतोय तर tan theta is equal to mod of m1 - m2 upon 1 plus m1 into m2. ओके. हा पण लास्ट 11th हा फॉर्म्युला बघितलेला आहे ॲक्यूट अँगल फाइंड करण्यासाठी. आता याच्यामध्ये ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. m1 - m2 काय आहे तर +-2 रूट ऑफ h² - ab अपॉन b. हा m1 - m2 आहे. इज इक्वल टू मॉड ऑफ +-2 रूट h² - ab अपॉन b and upon 1 plus m1 into m2 a upon b.
ओके. आता मॉडच्या आतमध्ये नंबर पॉझिटिव्ह असू देत किंवा निगेटिव्ह असू देत, तो बाहेर येताना त्याचं ॲन्सर हे पॉझिटिव्हच असतं, बरोबर. मग मी इथं लिहिलं इज इक्वल टू मॉड ऑफ 2√h² मायनस AB अपॉन बी डिवाइड बाय, यांचा डिनॉमिनेटर सेम केला, a प्लस बी अपॉन बी. मॉड कंप्लीट झाला. आता हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये जो डिनॉमिनेटर डी होता, बी होता, तो कॅन्सल होईल, बरोबर. हा आणि हा कॅन्सल होईल. मग काय येणार आहे, tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2√h² मायनस AB अपॉन a प्लस बी. ओके. ॲक्युरेट अँगल हा या फॉर्म्युल्याने फाईंड करायचा आहे. tan थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2√h² मायनस AB अपॉन a प्लस बी. हा थेरम लिहून घ्या. हा स्क्रीनशॉट घ्या पहिला. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तुम्ही नंतर लिहिलं तरी चालेल. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हा पार्ट, लास्ट हा पार्ट. हा झाला टॅन थिटासाठी किंवा अँगल फाईंड करण्यासाठी फॉर्म्युला. आता समजा ते जे जनरल इक्वेशन आहे, जनरल होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, हे लाईन, पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतं आणि त्या लाईन जर पॅरलल किंवा कोइन्साइड्स असतील, त्या लाईन जर कोइन्साइड असतील तर त्याच्यासाठी एक नोट बघूयात. रिमार्क lines represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 are coincident if and only if m1 equals to m2, त्यांचे स्लोप्स इक्वल असतात. आता हे जे m1 इक्वल टू m2 आहे, याच्यावरून काय लिहितो पहा. देअरफॉर मी त्याच्यावरून लिहिलं m1 मायनस m2 इज इक्वल टू 0, बरोबर. आणि m1 मायनस m2 काय आहे, तर देअरफॉर 2√h² मायनस AB अपॉन b इज इक्वल टू 0. 2√h² मायनस AB अपॉन b इक्वल टू 0 म्हणजेच काय आला, देअरफॉर 2√h² मायनस AB इज इक्वल टू 0 and therefore h² minus AB is equal to 0. Therefore h² equals to AB. हे कधी लाईन जर कोइन्साइड किंवा पॅरलल असतील तर, आणि लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर काय बघितलेलं होतं, परपेंडिक्युलर असतील तर a प्लस बी इक्वल टू 0. या दोन्ही कंडिशन्स लक्षात ठेवायचे. पॅरलल किंवा कोइन्साइड्स असतील तर h² इक्वल टू AB आणि परपेंडिक्युलर असतील तर a प्लस बी इक्वल्स टू 0. ओके. हा रिमार्क लिहून घ्या. आता आपण याच्यावरती क्वेश्चन्स बघूयात. जो तुम्हाला काही कंडिशन सांगितले आहेत त्या फक्त लक्षात ठेवा. आता आपण क्वेश्चन्स बघूयात. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, show that the lines, example 1, show
that the lines represented by 3x square minus 4xy minus 3y square is equal to 0 are perpendicular to each other. Are perpendicular to each other. ओके. आता याच्यासाठी कंडिशन आपण बघितलेली आहे काय असते ती. दोन लाईन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्याच्यासाठी कंडिशन आहे ए प्लस बी इक्वल टू 0. मग मी काय केलं, या लाईनला याच्या जनरल फॉर्म बरोबर कम्पेअर केलं. कंपेअर 3x square minus 4xy minus 3y square is equal to 0 with ax square plus 2hxy plus by square is equal to 0. तर याच्यावरून here a equals to 3, 2h equals to minus 4, therefore h equals to आला minus 2 and b equals to minus 3. आता आपण एक कंडिशन बघितलेली होती, जर a प्लस बी इक्वल टू 0 आला तर त्या दोन लाईन या परपेंडिक्युलर असणार आहेत. ॲज a प्लस बी इज इक्वल टू हे किती येतं आहे बघूयात, 3 प्लस मायनस 3 म्हणजेच हे आलं देअरफॉर a प्लस बी इक्वल टू 0. मग देअरफॉर लाईन्स represented by इक्वेशन लिहा. इक्वेशन काय आहे, 3x square minus 4xy minus 3y square, 3x square minus 4xy minus 3y square equal to 0 are perpendicular to each other. ओके, काय झालं, त्या a प्लस बी इक्वल टू 0 आला. मग ते जर 0 आलं तर त्या लाईन्स परपेंडिक्युलर असतात एकमेकांना. लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शो दॅट lines represented by, second question, show that lines represented by x square plus 6xy plus 9y square is equal to 0 are coincident. ओके, आता लाईन जर कोइन्सिडंट असतील तर कंडिशन कोणती आहे, एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी यायला पाहिजे किंवा एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0. तर ह्या लाईनला जनरल फॉर्म बरोबर कम्पेअर करा. कंपेअर एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0 विथ ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Therefore, here a equals to 1, 2h is equal to 6, therefore h is equal to 3 and b is equal to 9.
therefore h square minus ab is equal to, हे किती येत आहे पहा, h square minus ab, h is 3 and 3 square minus a 1 आहे, 1 into 9 is equal to 9 minus 9. Therefore h square minus ab is equal to 0. ही कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. मग काय येईल, therefore lines represented by given equation are coincident. ओके, सिंपल क्वेश्चन आहेत, स्क्रीनशॉट घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला एका व्हेरिएबलची, एका कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करायची. तर क्वेश्चन काय आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के value of k if lines represented by इक्वेशन दिलेलं आहे, kx स्क्वेअर प्लस 4xy मायनस 4y स्क्वेअर प्लस 4xy minus 4y square is equal to 0 are perpendicular to each other. Are perpendicular to each other. ओके, त्याचं सोल्युशन बघूयात. पहिलं या इक्वेशनला जनरल फॉर्मशी कम्पेअर करायचं आणि जनरल फॉर्म बरोबर कम्पेअर केल्यानंतर ए, एच आणि बी च्या व्हॅल्यूज काय येत आहेत पहा. हिअर ए इक्वल्स टू के, 2h is equal to 4, therefore h is equal to 2 and b is equal to -4. If lines are perpendicular, then a plus b is equal to 0. लाइन परपेंडिकुलर असतील तर a plus b equal to 0 असतो. मग व्हॅल्यूज पुट करा. a is k आहे, therefore a k plus b आहे -4 is equal to 0. therefore k minus 4 equal to 0. therefore k equals to 4. k ची व्हॅल्यू आली 4. लिहा. आता अँगल फाइंड करूयात आपण. स्क्रीनशॉट घ्यायचा. नेक्स्ट बघूयात. फाइंड द मेजर ऑफ acute angle between lines represented by. क्वेश्चन आहे 4th. फाइंड मेजर ऑफ acute angle. Find measure of acute angle between the lines represented by
ते लिहा तुम्ही. आणि फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे, होमोजिनियस इक्वेशन आहे. 3x² मायनस 4√3xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. 3x² मायनस 4√3xy प्लस 3y² इक्वल टू 0. आणि या इक्वेशनपासूनच्या लाईन रिप्रेझेंट होत आहेत, त्यांच्यामधला ॲक्यूट अँगल फाईंड करायचा आहे. मग तो अँगल कसा फाईंड करायचा पहा. सोल्युशन, या लाईनला जनरल फॉर्म बरोबर कम्पेअर करा आणि ABCच्या A, B आणि Hच्या व्हॅल्यूज लिहा. हिअर A इक्वल्स टू 3, 2H इज इक्वल टू मायनस 4√3, therefore H is equal to minus 2√3 and B is equal to 3. ओके. तर ॲक्यूट अँगल फाईंड करायचा फॉर्म्युला काय आहे. therefore tan theta is equal to mod of 2√h² minus AB अपॉन A प्लस B. तर व्हॅल्यूज पुट करूयात. इज इक्वल टू mod of 2√h इज मायनस 2√3 म्हणजे याचा स्क्वेअर करावा लागेल. मायनस 2√3 आणि याचा स्क्वेअर मायनस A इज 3 इंटू B 3 दिलेला. हे कंप्लीट करा. डिवाइड बाय A प्लस B मीन्स 3 प्लस 3 आणि हे मॉड कंप्लीट. इज इक्वल टू mod of 2√, याचा स्क्वेअर काय आला 4 इंटू 3 म्हणजे हे झालं 12 मायनस 9 अपॉन 3 प्लस 3 6 इज इक्वल टू mod of 2 1 जा 2 3 जा 6 आला म्हणजे हे आलं रूट ऑफ 12 मायनस 9 3 अपॉन 3 म्हणजेच काय. तर therefore tan theta इज इक्वल टू 1/√3. tan theta आलेला आहे 1/√3 म्हणजे थिटा काय झाला. therefore थिटा टॅनचा कोणता अँगल 1/√3 आहे तर π/6 रेडियन हा झाला आहे. हे सिम्पल आहेत, फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज फक्त चेंज व्हायचे आहेत, बाकी सर्व सेमच येणार आहे. मग मी नेक्स्ट क्वेश्चन घेतला. सेकंड 4x² प्लस 5xy प्लस 4y² इज इक्वल टू 0. त्याचं सोल्युशन अँगल कसा फाईंड करायचा पहा. याला जनरल फॉर्म बरोबर कम्पेअर केलं. A इक्वल्स टू 4 आला, 2h इक्वल्स टू 5, therefore h इक्वल्स टू 5/2. B इक्वल्स टू 4 आलेला. मग therefore tan theta इज इक्वल टू mod of
2 root h square minus ab अपॉन a प्लस b. तर व्हॅल्यूज पुट करा. इज इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट h आलेला आहे 5/2 5/2 स्क्वेअर मायनस a किती आहे 4 × 4 डिवायडेड बाय 4 + 4 आणि हे रूट कंप्लीट. इज इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट ऑफ 25/4 मायनस 16/4 + 4 8 इज इक्वल टू 2 4 जा 8 2 1 जा 2 4 जा 8 म्हणजे डिनॉमिनेटरला 4 राहील. मग इज इक्वल टू रूट ऑफ यांचा डिनॉमिनेटर सेम करून घ्या 25 मायनस 1 मिनिट बीची व्हॅल्यू आपली चुकलेली आहे. क्वेश्चनमध्ये इथं 4च्या जागी 1 घ्या. वन येईल ते. इथं येईल 4 5 ओके. आणि 25 मायनस 16/4 डिवाइड बाय इथं 2 राहील डिवाइड बाय 5 ओके. मग आता डिटर्मिनंट मॉड कंप्लीट इज इक्वल टू मॉड ऑफ 2 रूट 9/4 डिवाइड बाय 5. कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करायचं. तर आतमधलं रूट काढून टाकूयात 2 × 3/2/5 वाला. मग देअरफॉर tan थीटा इज इक्वल टू हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल म्हणजे राहील काय 3/5 ओके. आणि म्हणजे झाला थीटा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 3/5. जर व्हॅल्यू तुम्हाला माहीत नसेल अँगलची तर ॲज इट इज ठेवायची. थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3/5 वालेला. आता थोडा वेगळ्या टाईपचा इक्वेशन बघूयात. हे लिहून घ्या. स्क्रीनशॉट घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन लिहूयात. क्वेश्चन काय आहे पहा. फाइंड द कंबाइन इक्वेशन. 5th एग्जाम्पल आहे. फाइंड द कंबाइन इक्वेशन. Find the combined equation of lines passing through the origin each of which making an angle of 30 degree
making an angle of 30 degree angle of 30 degree with the line 3x plus 2y minus 11 equal to 0. Question व्यवस्थित वाचा. Find the combined equation of lines passing through the origin, each of which making an angle of 30 degree with the line 3x plus 2y minus 11 equal to 0. आता हा क्वेश्चन कसा आहे पहा, मी तुम्हाला डायग्राम घेऊन एक्सप्लेन करतो. हा एक एक्स वाय प्लेन आहे, हा एक्स आणि हा वाय. आता या एक्स वाय प्लेनमध्ये दोन लाईन आहेत त्या ओरिजिनमधून पास होत आहेत. तर लाईन घेतो, हे अशी एक लाईन आहे समजा, आणि ही एक लाईन आहे आणि दुसरी हे एक दिलेले आहे. तर या दोन लाईनचं मला इक्वेशन फाइंड करायचं आहे ज्या की ओरिजिनमधून पास करतात. आणि दुसरी कंडिशन काय आहे, आणि एक लाईन आहे 3x प्लस 2y मायनस 11. तर समजा मी ती लाईन घेतली, इथून घेतली ती लाईन, ही आहे लाईन. ती या लाईनचं इक्वेशन काय, 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. या लाईन बरोबर या दोन्ही लाईन हे 30 डिग्रीचे अँगल बनवत आहेत. इथला आणि इथला अँगल, हे अँगल किती आहेत, 30 डिग्रीचे आहेत. ओके. तर आता याच्यावरून या लाईनचं जॉईंट लाईन फाइंड करायची आहे मला. ओके. आता मी काय करतो, मला या लाईनचा स्लोप माहीत आहे. हा स्लोप काय आला, हा स्लोप समजा किती येतो आहे, तो -3/2 या लाईनचा स्लोप आला. आणि दुसरी लाईन आहे, त्या या दोन्हीपैकी शी किंवा शी लाईन, या दोन्हीपैकी एका लाईनचा स्लोप घेतला मी यम. समजतंय, जी गिवन लाईन होती हिचा स्लोप आलेला आहे -3/2 आणि या दोन्हीपैकी एका लाईनचा स्लोप आहे यम. मग याच्यावरून आणि अँगल दिला आहे थिटा दिलेला आहे इथं 30 डिग्री. मग तो जो टॅन थिटाचा फॉर्म्युला त्याच्यामध्ये या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि हा यम फाइंड करायचा. ओके. आणि यम फाइंड करून यम जो येणार आहे त्या इक्वेशन, एक ऑक्झिलरी इक्वेशन येईल तुम्हाला. स्लोप म्हणजेच काय असतो, y/x असतो, बरोबर. स्लोप म्हणजे काय, y/x असतो. मग करूया ते इक्वेशन सॉल्व. ओके. सोल्युशन काय घेतो पहा, लेट एम बी द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन. लेट एम बी द slope of one of the line which make angle which make an angle 30 degree with the line
with the line 3x plus 2y minus 11 is equal to 0. Okay, let m be the slope of one of the line which makes an angle 30 degree with the line 3x plus 2y minus 11 is equal to 0. बरोबर, मग जी गिवन लाईन आहे हिचा स्लोप काय? देअरफॉर स्लोप ऑफ गिवन लाईन इज -3/2. हा स्लोप काय आला? -3/2. मग आता ही जी गिवन लाईन आहे आणि एम स्लोप असणारी लाईन यांच्यामध्ये अँगल दिलेला आहे 30 डिग्रीचा, बरोबर. मग त्यासाठी ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला यूज करा. नाव ॲक्यूट अँगल between these two lines is 30 degree. Therefore tan 30 is equal to mod of m1 minus m2. बरोबर फॉर्म्युला. म्हणजे m1 मी m घेतला मायनस m2 म्हणजे सेकंड स्लोप घ्या 3/2 डिवाइड बाय 1 प्लस m1 इंटू m2 म्हणजे m आणि हा स्लोप -3/2 हे मॉड कंप्लीट. हे 2 आहे. ओके, आता हे सॉल्व करूयात. tan 30 किती असतोय? tan 30 इज 1/√3. Therefore 1/√3 is equal to mod of m plus मायनस मायनस प्लस झाला 3/2 डिवाइड बाय 1 मायनस 3m/2. ओके, आता आपण यांचं डिनॉमिनेटर सेम करूयात. देअरफॉर 1/√3 इज इक्वल टू मॉड ऑफ 2m plus 3/2 डिवाइड बाय 2 minus 3m डिवाइड बाय 2. तर हे 2 कॅन्सल होतील, बरोबर. म्हणजे येईल देअरफॉर 1/√3 इज इक्वल टू मॉड ऑफ 2m plus 3/2 minus 3m. ओके, आता याचं कॅल्क्युलेशन बघूयात. देअरफॉर स्क्वेअर करायचे दोन्ही साईडचे. स्क्वेअर केलं की येईल 1/3 इज इक्वल टू 2m plus 3 याचा स्क्वेअर होईल. स्क्वेअर अपॉन 2 minus 3m याचा स्क्वेअर होईल. ओके, क्रॉस प्रोडक्ट घ्या. देअरफॉर 2 minus 3m इट्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू 2m plus 3 इट्स स्क्वेअर. सॉल्व करूयात. याचं एक्सपान्शन घ्या. 2 स्क्वेअर 4 आला मायनस 2 इंटू a इंटू b म्हणजे 3 2 6 2 12 हे आलं 12m प्लस b स्क्वेअर मीन्स 9m स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू 4m स्क्वेअर प्लस 12m प्लस 9. ओके, आता 3ने मल्टिप्लाय करा आतमध्ये. 4 minus 12m प्लस 9m स्क्वेअर
इज इक्वल टू हे मल्टिप्लिकेशन येईल 12m² प्लस 12 3 जा 36m प्लस 27. तर टर्म्स अरेंज करून घेऊयात. मग देअरफॉर या सर्व टर्म्स आहेत त्या राईट साईडला शिफ्ट करा. म्हणजे हे येईल 12m² मायनस 9m² प्लस 36m मायनस 12m प्लस 27 मायनस 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर हे किती आलेलं आहे 3m² प्लस मायनस हा प्लस होईल आणि हे येईल 48m प्लस 23 इज इक्वल टू 0. आता हा जो m आहे हा y/x असतो. m असतो y/x आणि हे ऑक्झिलरी इक्वेशन आहे. which is auxiliary equation of required homogeneous equation. And auxiliary equation आहे म्हणजे since m is equal to y/x. ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये m काय असतो y/x असतो. मग mच्या जागी ती व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर 3 × y/x² प्लस 48 mच्या जागी लिहिला y/x प्लस 23 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय आलं देअरफॉर 3y² प्लस 48y/x प्लस 23 इज इक्वल टू 0. आता या इक्वेशनला x² ने मल्टिप्लाय करा. देअरफॉर 3y² प्लस 48xy प्लस 23x² इज इक्वल टू 0. ओके, आणि याच्या टर्म्स अरेंज करून लिहिल्या तर येईल 23x² प्लस 48xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. हे झालं आपलं रिक्वायर्ड होमोजिनियस इक्वेशन और रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन. ओके, लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्यायचा. खूपच छोटं होतं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या पहिले. मग याचा स्क्रीनशॉट. लास्ट इक्वेशन आलेलं आहे ते रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन आहे. ओके.